हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। तर आजचा वार होता मंगळवार आणि आज जे माझं देवघर आहे म्हणजेच जे मी तयार केलेलं आहे तर ते क्लीन देखील करायचं होतं। म्हणजे जे वस्त्र आहेत तर ते देखील बदलायचे होते आणि त्याचबरोबर जे मी फोटो पूजेमध्ये यूज करतो तर ते देखील पुसून घ्यायचे होते। कारण मी मूर्त्या आणल्या नाही, म्हणजेच ज्या देवांच्या मूर्त्या असतात तर त्या मी सोबत आणलेल्या नाही आहेत। कारण आपल्याला पितळेच्या ज्या वस्तू असतात तर त्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला नेणं शक्य होत नाही। पण माझ्याकडे म्हणजेच आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवली की जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे तर ती मला खूप आवडली, त्यामुळे मग ती मी एक पितळेची मूर्ती बनवून घेतली। आणि विचार आता चालू आहे की जी स्वामी समर्थांची जी मार्बलमधली मूर्ती असते तर ती घेण्याचा। कारण जी पितळेची मूर्ती आहे तर ती देखील मला घ्यायची होती, पण आता जी मार्बलची मूर्ती आहे तर त्या साईजमध्ये थोडीशी मोठी साईज येते। तर त्यामुळे आता माझा विचार आहे की जी स्वामींची आशीर्वाद देताना म्हणजे या मुद्रेमध्ये स्वामींची जी मूर्ती आहे तर ती घेण्याचा। पण आता बघू केव्हा म्हणजे स्वामी म्हणजे आपल्या घरी येतात, म्हणजेच आता माझ्या रूमवर येतात। कारण ही जी रूम आहे तर मी इथे भाड्यानेच राहतो तर आणि मी जी स्वामी सेवा आहे तर ती मला खूप म्हणजेच आवडते करायला। त्यामुळे अशा प्रकारे मी छोटंसं असं देवघर तयार केलं माझ्या रूममध्ये, जेणेकरून जे आपलं मन आहे तर ते पॉझिटिव्ह होईल। आणि आपण जर दिवसाची सुरुवातच जर देवपूजेने केली तर आपला जो दिवस आहे तर तो देखील खूप छान जाईल। तर अशा प्रकारे आता मी पूर्ण हे जे म्हणजे फोटो आहेत तर पहिल्यांदा मी ते कोरड्या कपड्याने पुसून घेतले, त्यानंतर ओल्या कपड्याने पुसून घेतले, जेणेकरून त्याच्यावरचे जे कुंकाचे डाग वगैरे राहतात तर ते पूर्णपणे म्हणजेच मिटून जातील। आणि हे जे फोटो आहेत तर ते देखील मी कव्हर केलेले आहेत। म्हणजेच आपल्याकडे जे कॅरी बॅग असतात तर त्याने मी ते पूर्ण कव्हर करून घेतले, जेणेकरून त्याच्यावरती म्हणजे आपण जेव्हा फोटोला कुंकू वगैरे लावतो तर त्याचे डाग त्याच्यावरती पडणार नाहीत। आणि आता याचबरोबर स्वामी सेवा देखील करायची होती। तर आजचा मंगळवार होता आणि म्हणजेच माता लक्ष्मीला प्रिय अशा सेवा देखील मी करत असतो। कारण आता जेव्हापासून माझी जी जॉब लागलेली आहे तर तेव्हापासून आता ह्या ज्या सेवा वगैरे आहेत तर त्या मी करतो, जेणेकरून आपल्याला टाईम देखील भेटतो सेवा वगैरे करण्यासाठी। कारण जे माझा ऑफिसचा टाईम आहे तर तो 10 वाजताचा आहे। तर त्या अगोदर सकाळी जर लवकर उठलं म्हणजेच 5:30 किंवा 6 वाजता जरी उठलं तरी म्हणजेच स्वयंपाक वगैरे करून नंतर सेवा वगैरे करून म्हणजेच पूर्ण टाईम मॅनेज करता येतो। आणि त्यानंतर जो दिवस आहे तर तो देखील छान जातो। कारण आपण जर दिवसाची सुरुवातच जर देवपूजेने केली तर दिवस हा खूप छान जातो आणि जे रूममधलं जे वातावरण आहे तर ते देखील पॉझिटिव्ह होतं। तर हा जो म्हणजेच हे जे देवघर आहे तर ते मी किचनमध्ये घेतलं। कारण म्हणजे ही जी रूम आहे तर एक हॉल आणि एक किचन अशा प्रकारे ही रूम आहे। तर म्हणजेच रूमचा देखील व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेल की मी म्हणजेच कशा प्रकारे इथे रूम बघितल्या। कारण इकडे म्हणजेच आपल्याला जशा रूम हव्या तर तशा मिळत नाहीत, कारण हा गावाकडचा भाग असल्यामुळे। त्यामुळे मग नंतर ही रूम मी फायनल केली होती। म्हणजेच नोव्हेंबरमध्ये माझी जॉईनिंग होती तर तेव्हा मी रूम बघण्यासाठी आलो होतो। तर तेव्हा मग मी ही रूम पसंत केली आणि त्यानंतर जे सामान वगैरे आहे तर त्याचं देखील शिफ्टिंग वगैरे केलं। तर अशा प्रकारे हे म्हणजेच हा किचनचा कोपरा आहे। म्हणजेच आपण जे देवांचं तोंड आहे म्हणजेच जेव्हा आपण कोणतीही पूजा करतो तर आपले तोंड दक्षिणेकडून पूजा करायची नसते आणि देवांचे तोंड देखील दक्षिणेकडून आपल्याला पूजा करायची नसते। तर त्यामुळे मग मी जे देवांचं तोंड आहे तर ते पूर्वेकडे येईल अशा प्रकारे मग मी म्हणजे जे देवघर आहे तर त्याची इथे स्थापना केली। तर सर्वात पहिल्यांदा असा काही विचार नव्हता की देवघर आपल्याला असं करायचं, पण नंतर मग जशी स्वामींच्या मनामध्ये इच्छा होती तर स्वामींनी तसं माझ्याकडून करून घेतलं। म्हणजेच स्वामींच्याच मनामध्ये इच्छा की मी स्वामींची अशी सेवा करावी। तर एक दादा आहेत तर त्यांची देखील कमेंट होती की तुमचं जे नित्यसेवेचं पुस्तक आहे तर ते तुम्ही दाखवा। तर हे जे नित्यसेवेचं पुस्तक आहे हे देखील म्हणजे जसं आपल्याला केंद्रामध्ये भेटतं तर त्याचप्रमाणे आहे। तर याच्यामध्ये वारांनुसार पूर्ण माहिती दिलेली आहे। जे स्वामी स्तवन आहे तर ते देखील दिलेलं आहे। म्हणजेच आपण कोणत्या देवांच्या कोणत्या सेवा कराव्यात तर ह्या देखील या पुस्तकामध्ये आहेत। जर तुमच्याकडे नसेल तर तुमच्या जवळचे जिथेही स्वामी केंद्र आहे तर तिथून तुम्ही हे पुस्तक घेऊ शकता। आणि आता त्यानंतर मी सर्वात पहिल्यांदा माळ जप करून घेतो, म्हणजेच श्री स्वामी समर्थ या मंत्राचे जप करून घेतो। तर तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं की मी म्हणजेच आता सध्या एकच टाईम माळ जप करतो। म्हणजेच जे कोणी 11 वेळेस देखील माळ जप करतं, तर ज्यांना जसे जमेल तर ते तसे माळ जप करू शकता। तर मी सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा माळ जप करतो। म्हणजेच जी संध्याकाळची नित्यसेवा आहे तर ती देखील मी करतो। तर त्यामुळे मग मला एक माळ सकाळी आणि एक माळ संध्याकाळी अशा प्रकारे मी
म्हणजेच महाराजांचं नामस्मरण करतो आणि त्यानंतर नित्यसेवा म्हणजेच संध्याकाळची वेगळी सेवा असते आणि जी सकाळची सेवा आहे तर ती देखील वेगळी असते. कारण सकाळून आपण आता जे श्री स्वामी चरित्र सारामृत आहे तर याची 3 अध्याय वाचतो आणि जी संध्याकाळची नित्यसेवा असते तर त्यामध्ये फक्त जे स्तोत्रमंत्र असतात तर तेच पठण करायचे असतात. तर संध्याकाळी देखील वातावरण मस्त म्हणजेच पॉझिटिव्ह होतं. जेव्हा आपण घरामध्ये दिवा अगरबत्ती लावतो तर जे आपलं आजूबाजूचं जे वातावरण आहे तर ते देखील चांगलं होतं, म्हणजेच पॉझिटिव्ह एक एनर्जी निर्माण होते. तर त्यामुळे मी सकाळी आणि संध्याकाळी 2 टाईम देखील जी नित्यसेवा आहे तर ती करतो. तर स्वामींचा माझ्या आयुष्यामधील त्यांचा जो रोल आहे तर तो खूप मोठा आहे स्वामींचा. त्यामुळे मला स्वामी सेवा करायला पहिल्यापासून आवडतं आणि कोणतीही पूजा असो तर ती मला करायला आवडते. तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं की मी मार्गशीर्ष महिन्यासाठी कोणकोणती खरेदी केली. तर मार्गशीर्ष महिन्यातील जी पूजा असते तर ती सर्वच जण करू शकतात, म्हणजे जे महिला, पुरुष किंवा म्हणजेच आता मुली किंवा मुलं हे देखील करू शकतात. त्यामुळे मग मी हे जे गुरुवारचे जे मार्गशीर्ष महिन्यातले जे गुरुवार येतात तर ते देखील मी पकडतो, जेणेकरून जी पूजा आहे तर ती माझ्या हातून घडो. म्हणजेच जेवढी जास्त आपल्या हातून सेवा घडली तर तेवढीच जास्त आपल्याला त्याचं पुण्य मिळतं. तर अशा प्रकारे आता मी स्वामींची जी नित्यसेवा आहे तर ती करून घेतली आणि यानंतर जे वगैरे फुलं देखील मला म्हणजेच स्वामींच्या आशीर्वादाने मिळून जातात. तर भरपूर फुले मला मिळून जातात, त्यामुळे मी देवपूजेत भरपूर फुलांचा उपयोग करतो. आणि जेव्हा संध्याकाळी देखील मला स्वामी सेवा करायची असते तर तेव्हा मग हे जे फुलं आहेत तर ते सुकून जातात. तर मी तेव्हा ते काढून घेतो आणि हे जे दररोजचे दररोज जे फुलं मी पूजेमध्ये यूज करतो तर याचं देखील आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायचं आहे. म्हणजेच आपण जे पूजेमध्ये जेही सामान यूज करतो तर ते आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायचं आहे, म्हणजे कचऱ्यामध्ये टाकायचं नाही आहे. कारण आपण ते देवांना अर्पण केलेली वस्तू असते. जर तुमच्या घरांमध्ये झाडे असतील, म्हणजेच फुलांची झाडे असतील तर त्याच्या मातीमध्ये देखील तुम्ही हे जे फुलं आहेत तर ते टाकू शकता, जेणेकरून त्याचा उपयोग खताप्रमाणे त्या झाडांना होईल. तर हे जे सर्व फुलं मी पूजेमध्ये यूज करतो तर हे म्हणजे इथेच मी तुम्हाला बाहेरचा देखील परिसर दाखवला. तर इथे बाहेरच झाडांच्या बुडांमध्ये ही फुलं मी टाकून देतो, जेणेकरून त्याचा जो उपयोग आहे तर तो म्हणजेच फर्टिलायझर म्हणजेच खतांसारखा होऊन जातो. त्यामुळे आपले जे पूजेमध्ये आपण म्हणजेच जे फुलं यूज करतो तर त्यांचा देखील चांगल्या प्रकारे उपयोग होऊन जातो. तर त्यानंतर जो स्वयंपाक आहे तर तो देखील मी करून घेतला. तर अशा प्रकारे तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवतो. तर हे जे किचन आहे तर हे म्हणजेच दक्षिण दिशेला आहे, त्यामुळे मग मी अशा प्रकारे इथे आणि किचनचा जो वटा आहे तर तो देखील छोटासाच आहे. त्यामुळे याच्यावरती फक्त मी शेगडी ठेवली आणि एक जी बकेट तुम्हाला साईडला दिसत आहे तर ही बकेट जी आहे तर ती नेहमी मी भरून ठेवतो, कारण कधीही पाणी म्हणजे संपू शकतं टाकीमधलं आणि लाईन वगैरे नसली तर मग टाकीमध्ये पाणी भरायला उशीर लागते. त्यामुळे अशा प्रकारे मी म्हणजेच माझ्या पर्सनल यूजसाठी बकेट म्हणजे साईडला भरून ठेवली. आणि हे तुम्ही डेकोरेशनचा पीस बघत असाल तर हा देखील मी म्हणजे त्याचा देखील व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर केला होता. तर जेव्हा शिवजयंती होती तर तेव्हा मी हा जो पीस आहे तर तो मी बनवला होता, जेणेकरून आपली जी रूम आहे तर ती देखील दिसायला सुंदर दिसेल आणि एरीचा हा बॉक्स म्हणजे साईडला पडल्यापेक्षा तर दिसायला देखील तो छान दिसेल. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. तर हा किचनचा कोपरा आहे. तर इथे मी जे म्हणजेच जे माझं देवघर आहे तर ते मी इथे क्रिएट केलं. तर सो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.